ओम शांती। आज 26/8/2025 ची साकार मुरली आहे। बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा ज्ञान सागर बनून आलेले आहे सर्वांवर ज्ञान वर्षा करण्यासाठी आणि ह्या धरतीला हिरवळी समान फलीभूत करण्यासाठी। बाबा सांगतात, फलीभूत होणं म्हणजे धरतीवर स्वर्ग स्थापन करणं। या अशा स्वर्गामध्ये चालण्यासाठी बाबा सांगतात, तुम्हाला दैवी संप्रदाय बनायला पाहिजे, दैवी गुणांची धारणा करायला पाहिजे, दैवी संस्कार तुमच्यामध्ये आणायला पाहिजे। प्रश्न आहे, सर्वश्रेष्ठ कुळ मुलांसाठी, सर्वश्रेष्ठ कुळाच्या मुलांसाठी मुख्य कर्तव्य काय आहे किंवा धारणा काय आहे? तर बाबा म्हणतात, सदा श्रेष्ठ रूहानी सेवा करणं, आत्म्यांची सेवा करणं। इथे चालता फिरता बोलता बसता खाता पिता भारताची आणि विश्वाची सेवा करणं, पतितापासून पावन बनवणं, बाबांच्या श्रीमतानुसार चालून बाबांचे मदतगार बनणं, हे सर्वश्रेष्ठ आणि उत्तम ब्राह्मणांचं कर्तव्य आहे। बाबा सांगतात, गीत आहे, जो पिया के साथ है उनके लिए ज्ञान की बरसात है। ज्याच्या बुद्धी बरोबर, ज्याच्या मनाबरोबर एक बाबा पिया रूपामध्ये आहे, त्याच्यासाठी ज्ञानाची वर्षाच वर्षा आहे। बाबा आपल्याला रोज ज्ञानरूपी थाळी भरून भरून आपल्या बुद्धीमध्ये टाकत असतात। आपल्या बुद्धीला शक्तिशाली बनवून आपल्या बुद्धीला भरपूर बनायचं असतं। बाबा आज विशेष म्हणतात, मुलांनो, तुम्हीच मला बोलवत होते आणि मी आता तुमच्या खातीर आलेलो आहे। तुम्ही मला नेहमी म्हणत होते, तो मात पिता हम बालक तेरे, तुम्हारे कृपा से सुख घनेरे। आता बाबा इतकं अपरंपार सुख देण्यासाठी आलेले आहे। तर अशा सुखाच्या दुनियाची स्थापना होत आहे आणि ह्या दुनियाचे तुम्ही मालिक बनत आहात, याची तुम्हाला खूप खूप खुशी पाहिजे आहे। बाबा पारलौकिक आहे। लौकिक बाप एका जन्माचा वर्षा देतात, पारलौकिक बाप आपल्याला जन्माचा वर्षा देतात। अशा बाबांना दिवसभर किती वेळ आठवलं पाहिजे। बाबा म्हणतात, काही मुलं म्हणतात, बाबा मला वेळ नाही। बाबा म्हणतात, हे वाक्य मला बिलकुल आवडत नाही, कारण तुम्ही दिवसभर जेवता की नाही, पाणी पिता का नाही, झोपता का नाही। मग यासाठी जर तुम्हाला वेळ मिळतो, तर जो अनेक जन्माची बादशाही देणारा बाबा, अनेक जन्माचा खजाना प्राप्त करून देणारे बाबा, अशा बाबांना तुम्ही आठवण करण्यासाठी वेळ नाही म्हणता। बाबा सांगतात, हे कुणाचे विचार आहे? तर असे कमजोर विचाराची मुलं मला बिलकुल आवडत नाही। बाबांच्या समान आपल्याला टीचर बनायचं आहे। बाबा सांगतात की मोठी युक्ती करा आणि हे झूठखंड जी दुनिया आहे त्याला सचखंड बनवायचं आहे, किंवा त्या दुनियामध्ये चालण्याच्या आपल्याला लायक बनवायचं आहे। आता जो कुसंग आहे, दुनियामध्ये जे वाईट संघ आहे, ज्याला कुसंग असं म्हणतात, अशा कुसंगापासून स्वतःचा बचाव करणं आणि स्वतःला एका सत्संगामध्ये बाबा म्हणतात सामावून घेणं। श्रेष्ठ पद प्राप्त करायचं असेल तर आपण ह्या वाईट संघापासून आपल्या स्वतःचा बचाव करणं खूप खूप गरजेचं आहे। दिवसभर आपण प्रत्येक कर्म करताना हे चेक केलं पाहिजे की मी बाबांच्या श्रीमतानुसार किती टक्के मध्ये चालत आहे। बाबा सांगतात, आपल्याकडे जे सर्व काही आहे ते आता सेवेमध्ये अर्पण करून गुप्त दानी महापुण्य जमा करणारे तुम्ही पुण्यवान आत्मा आहात। जे पण आपण काही या ठिकाणी सेवा करतो, ती सेवा आपल्या स्वतःसाठी आहे आणि म्हणून आपल्या स्वतःचं कल्याण करायचं असेल तर संगम युगावरती आपलं तन मन धन हे अर्पण केलं पाहिजे।
जसे भक्ती मार्गामध्ये गुप्त बाबा म्हणतात दानी हे पुण्य आत्मा बनतात आणि तोच संकल्प करतात की आता जर दान केलं तर भविष्य जन्मामध्ये प्राप्त होतं. बाबा सांगतात भक्ती मार्गामध्ये आहे इनडायरेक्ट आणि इथे आहे डायरेक्ट. तर या ठिकाणी तुम्ही जे बाबांना किंवा बाबांच्या नावाने अर्पण करता ते तुम्हाला डायरेक्ट 21 जन्मासाठी तुमच्या स्वतःच्या अधिकारातून प्राप्त होते. म्हणून कोणतीही गोष्ट जेव्हा आपण बाबांच्या नावाने दान करतो किंवा अर्पण करतो त्याच्यामध्ये आपलेपणा नसावा. आपल्या स्वतःची सेवा नाही तर सर्वांची सेवा त्याच्यामध्ये सामावलेली आहे. बाबा सांगतात विघ्न रूप सुद्धा बनू नका आणि विघ्नही तुम्ही टाकू नका. आपलेपणा जेव्हा सुटेल तेव्हाच त्याच्यामध्ये सच्चा किंवा खरे सेवाधारी होऊन तुम्ही सेवा कराल तर स्वतःचंही कल्याण होईल आणि इतरांचंही कल्याण होऊ शकेल. बाबा स्लोगन मध्ये सांगतात प्रत्येक गोष्ट ही प्रभू अर्पण करा. आने वाली प्रत्येक गोष्ट, येणारी प्रत्येक गोष्ट जी अवघड असेल तर ते तुम्हाला सहज अनुभव होईल. प्रभूचा मार्गच असा आहे, जिथे काही मुश्किल आहे तिथे बाबा सहज करून देत असतात. परंतु बाबा सांगतात त्याच्यामध्ये आपलेपणा नको आहे. सहजयोगी बनायचं असेल तर परमात्मा प्रेमाचे अनुभवी बना. आधी काळ म्हणजे अमृत बेला सकाळी सकाळी उठून परमात्मा प्रेमाने संपूर्ण स्वरूपाला, संपूर्ण पवित्र स्वरूपाला आणि आपलं जे संपूर्ण समर्पणचं जे रूप आहे त्याला आठवण करा. बाबा सांगतात परमात्म्याबद्दल मनामध्ये संपूर्ण प्रेम हवं आहे. परमात्म्याच्या शक्ती, परमात्म्याचं ज्ञान मनामध्ये दिलामध्ये जेव्हा फुल असेल तेव्हा कोणत्याही दुनियाच्या व्यक्ती, वस्तू, वैभवाबद्दल लगाव राहणार नाही. आणि बाबांबरोबर खरं प्रेम आहे त्याची निशाणी काय असणार आहे तर बाबांच्या समान कर्मातीत अवस्था. करण करावनहार बाबा आहे, मी फक्त करण्यासाठी निमित्त आहे. कठपुतली समान आपल्या स्वतःला अनुभव करणारा, कधीही मन बुद्धीला वश न करता, मन बुद्धीच्या वश न होता, मन बुद्धीला आपल्या वश करून कर्म इंद्रियांच्या द्वारे कर्म करणारी मी आत्मा खरी सेवाधारी आहे. असं ज्यावेळेस आपण निमित्त भाव ठेवू तेव्हा परमात्मा प्रेमाचा हा आपल्याला अनंत असा अनुभव होईल. ओम शांती.